मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार श्री महालक्ष्मीची व्रत कथा। मार्गशीर्ष महिना हा देवी महालक्ष्मीला समर्पित आहे। या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी, शांती आणि धन धान्य नांदते। मार्गशीर्ष गुरुवार हा पूजेचे साहित्य तांब्याचा किंवा पितळेचा कलश आणि पाणी भरून त्यावर आंब्याचे व फळांचे पाने आणि नारळ ठेवावा। कलशाखाली ठेवण्यासाठी तांदूळ किंवा गहू, आंब्याचे पाने 5 किंवा 7, देवीची मूर्ती किंवा प्रतिमा किंवा लक्ष्मीचा मुखवटा, चौरंग, रांगोळी दारात पूजेच्या ठिकाणी आणि दारात काढण्यासाठी, तामण, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, तांदूळ, फुले, हार, गजरे, लाल किंवा गुलाबी फुले, विशेष कापसाचे वस्त्र, वस्त्रमाळ, नवीन वस्त्र, साडी, ओटी, तुपाची निरांजन किंवा दीप, तेल, तूप, उदबत्ती, धूप, विड्याची पाने 5 किंवा 7, सुपारी। मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे पुस्तक कथा वाचण्यासाठी प्रसाद म्हणून फुटाणे, तांदळाची खीर। श्री महालक्ष्मीचे पूजेचे प्रमुख मंत्र। श्री महालक्ष्मीचा मुख बीज मंत्र हा महालक्ष्मीचा सर्वात शक्तिशाली आणि सामान्यपणे वापरला जाणारा मंत्र आहे। अर्थ हे कमळात निवास करणाऱ्या, कमल पुष्प धारण करणाऱ्या हे श्री महालक्ष्मी देवी, तू माझ्यावर प्रसन्न हो। आव्हानाचा सामान्य मंत्र। देवीचे कलशात किंवा मूर्तीत आवाहन करताना हा मंत्र म्हणावा। अर्थ ओम पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्गाच्या देवी महालक्ष्मी चे मी आवाहन करतो। अष्टलक्ष्मी मंत्र। संपूर्ण समृद्धी, आरोग्य, साहस आणि ज्ञानासाठी अष्टलक्ष्मीच्या रूपात देवीला वंदन करण्यासाठी हा मंत्र महत्वाचा आहे। अर्थ ज्ञानाचे, शक्तीचे आणि समृद्धीचे बीज असलेली अष्टलक्ष्मी सिद्ध प्राप्त करण्यासाठी तू माझ्या घरी आगमन कर, मी तुला नमन करतो। नैवेद्य अर्पण करतानाचा मंत्र। नैवेद्य समर्पण करताना हा मंत्र म्हणावा, ज्यामुळे तो प्रसाद देवीला समर्पित होतो। हे देवी भक्तीने समर्पण केलेला आहे, नैवेद्य तू स्वीकार कर। ओम महालक्ष्मी नमन, मी नैवेद्य समर्पित करतो। गुरुवारी मंत्राचा वापर कसा करावा? संकल्प। पूजेच्या सुरुवातीला संकल्प करताना मंत्राचा जप करा। आवाहन। देवीची मूर्ती किंवा कलश स्थापन केल्यावर आवाहनाचा मंत्र म्हणा। जप। पूजा करत असताना, फूल अक्षता अर्पण करताना किंवा शांत बसून मुखबीज मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा। नैवेद्य अर्पण करताना नैवेद्य समर्पण मंत्र म्हणावा। हे मंत्र पूर्ण श्रद्धेने आणि शांत चिंतेने म्हटल्यास पूजेचे फलश्रुती नक्कीच मिळते। लक्ष्मीची कृपा आणि पुरागण। शांबाल्याच्या भक्तीमुळे आणि निरागस प्रार्थनेमुळे देवी महालक्ष्मी प्रसन्न झाली। देवीने तिला आशीर्वाद दिला की तुमचे गेलेले वैभव लवकरच परत मिळेल। शांबाल्याने आपल्या आई वडिलांना, भद्रशवा राजांना एक गुप्त ठिकाण सांगितले, जिथे धन आणि रत्न ठेवले होते। राजाने तिथे जाऊन धन मिळवले आणि ते घेऊन आपल्या राजाकडे परत निघाला। दरम्यान राणी सुंदरीलाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती। तिने पश्चाताप करत मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले होते आणि देवीची क्षमा मागितली। देवी महालक्ष्मीने तिलाही माफ केले। राजा भद्रशवा परत आला। राणी सुंदरीने केलेले व्रत आणि शांबाल्याची भक्ती यामुळे देवी महालक्ष्मीचे त्याच्यावर पूर्णपणे प्रसन्न झाले। त्याचे गेलेले राज्य आणि वैभव त्यांना परत मिळाले। ते पुन्हा सुखाने नांदू लागले। या कथेचे सार हेच आहे की संपत्ती आणि रूपाचा अहंकार करू नये। देवी महालक्ष्मी ही केवळ धनाची देवता नाही, तर ती श्रद्धा, नम्रता आणि साधेपणाची पूजा करते। जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील पूर्ण भक्ती आणि विश्वासाने हे व्रत करतो, त्याला देवी स्थिर लक्ष्मी आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देते। गोड भाताची खीर। उपचाराची कथा। एका गावात रमाई नावाची एक अतिशय साधी आणि श्रद्धाळू स्त्री राहत होती। तिचा नवरा धंद्यात नुकसानीमुळे निराश झाला होता। घरात गरिबी होती, पण रमाईच्या देवीवर, महालक्ष्मीवर प्रचंड विश्वास होता। मार्गशीर्ष महिना सुरू झाला। पहिला गुरुवारी रमाईने अतिशय कष्टातून मिळालेल्या त्या साईतून महालक्ष्मीची पूजा मांडली। घरात पुरणपोळी करण्यासाठी गूळ डाळ नव्हते, म्हणून तिने आपल्या शेजाऱ्याकडून थोडेसे तांदूळ आणि साखर मागून आणली आणि अत्यंत भक्तीने गोड भाताची खीर, मधुर पायस बनवली। नेहमीच्या पूजेप्रमाणे रमाईने कलश स्थापन केले, देवीची आराधना केली आणि खिरीचा नैवेद्य
दाखवला। पूजा झाल्यावर तिने महालक्ष्मी व्रताची कथा वाचली, ज्यात देवीच्या कृपेने एका गरीब कुटुंबाला पुन्हा वैभव मिळाल्याचा उल्लेख होता। तिने महालक्ष्मी व्रताची कथा वाचली, ज्यात देवीच्या कृपेने एका गरीब कुटुंबाला पुन्हा वैभव मिळाल्याचा उल्लेख होता। पूजा झाल्यावर रमाईने खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून आपल्या पतीला दिला आणि म्हणाली, हा प्रसाद साधा असेल पण तो देवीच्या चरणी अर्पण केला आहे। ही गोड खीर आपल्या जीवनातील कडू, निराशा दूर करून गोडावा आणि स्थिरता घेऊन येईल। त्याच रात्री रमाईच्या पतीला एक स्वप्न पडले। स्वप्नात महालक्ष्मीने सांगितले, माझ्या भक्तीमध्ये तुझी पत्नी खरी आहे। तिने बनवलेला गोड भाताचा नैवेद्य हा स्थिरता म्हणून माधुर्य तिचा प्रतीक आहे। तू घाबरू नकोस, तुझ्या धंद्यात लवकरच स्थिरता येईल। दुसऱ्याच दिवशी रमाईच्या पतीने नव्या उत्साहाने काम सुरू केले। काही दिवसात त्याला जुन्या कर्जातून मुक्ती मिळाली आणि व्यवसायात चांगला नफा झाला। रमाईने बनवलेल्या गोड भाताच्या खिरीच्या नैवेद्याने घरात नुसती समृद्धीच नाही तर आनंद आणि चांगले दिवस आणले। या कथेतील गोड भाताच्या खिरीचा उपाय, संकटातही साधे तांदूळ आणि साखर वापरून बनवलेली खीर देवीला अर्पण केल्यास देवी भक्तांच्या श्रद्धेवर प्रसन्न होते। फळ, गोड भाताची खीर आणि नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास घरात धन, धान्य, स्थिरता आणि वैवाहिक जीवनात गोडवा येतो। यावरून हेच सिद्ध होते की मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजा केवळ श्रीमंतीसाठी नाही तर श्रद्धा, आनंद आणि जीवनातील सुख शांतीसाठी करायची असते।